नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण टेट या परीक्षेविषयी जाणून घेणार आहोत. टेट या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, यापूर्वी प्रश्न कसे विचारले गेलेत हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला टेट परीक्षेबद्दल सर्व काही कळून जाईल. पाहूयात तर काय आहे. पहिलं की टेट परीक्षेचं स्वरूप कसं आहे, अभ्यासक्रम काय आहे. टेट परीक्षा ही 200 गुणांची असते, 200 प्रश्न असतात आणि 2 तास वेळ असतो. याचा अर्थ 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे, म्हणजेच 36 सेकंदात एक प्रश्न सोडवायचा आहे. हे खूप मोठं चॅलेंज आहे. एका क्वेश्चनला 36 सेकंद येतात. प्रश्न वाचायलाच काही जणांना 30 सेकंद वेळ पुरत नाही. तेव्हा हा प्रश्न 36 सेकंदात कसा सोडवायचा हे खूप मोठं या परीक्षेचं आव्हान आहे. पण यावर आपण डिटेल्स एखादा व्हिडिओ बनवू आणि 36 सेकंदात प्रश्न कसा सोडवायचा याचं तुम्हाला मी मार्गदर्शन करेल. पण सध्या स्वरूप समजून घेऊयात. यामध्ये सिलेबसमध्ये 2 घटक आहेत, एक तर अभियोग्यता आणि दुसरं बुद्धिमत्ता. अभियोग्यता याला 60% वेटेज आहे, 120 प्रश्न विचारले जातात. बुद्धिमत्तेचे 40% वेटेज आहे, 80 प्रश्न विचारले जातात. असे एकूण 200 प्रश्न आणि 200 मार्क आहे. मी वेळ तर सांगितला 2 तास असणार आहे. मग अभियोग्यतेमध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये काय उपघटक दिलेले आहेत ते आपण पाहूयात. पहा, अभियोग्यतेमध्ये म्हणजे अभियोग्यता जो घटक आहे त्यामध्ये उपघटक काय काय आहेत, तर गणितीय क्षमता म्हणजे गणित अभियोग्यतेमध्ये आपल्याला विचारलं जाणार आहे. तार्किक क्षमता, गणिताच्याच आधारे तार्किक क्षमता तपासली जाणार आहे. त्याच्यानंतर वेग आणि अचूकता गणिताच्या साहाय्याने. भाषिक क्षमता म्हणजे इंग्रजीचे काही प्रश्न आहेत, मराठीचे काही प्रश्न आहेत. अवकाशीय क्षमता, कल आणि आवड, समायोजन, व्यक्तिमत्व विकास इत्यादी. म्हणजे ह्यामध्ये हे जे इतर घटक तर आहेच, पण गणित पण आहे. म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता याचं मेजर वेटेज या पेपरमध्ये असतं. बुद्धिमत्तेत काय विचारलं जातं हे यामध्ये सांगितलेलं आहे. आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी व इत्यादी हे महत्वाचं आहे. हे उपघटक दिलेत, पण याच्या व्यतिरिक्त असे अनेक घटक आहेत. आता हा सिलेबस टेट 2017 ला दिलेला होता आणि ऍक्च्युअल मध्ये याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा प्रकरणांवर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे गणितीय क्षमता, मग गणिताचे विविध प्रकरण जे आहेत त्यावर ते प्रश्न विचारतात. आकलन, वर्गीकरण, क्रमश्रेणी, लयबद्ध मांडणी आणि इत्यादी याच्यामध्येही याच्या व्यतिरिक्त घटकांवरही प्रश्न विचारलेले आहेत. मग हा सिलेबस दिलेला होता. आता याच्यामध्ये आपण जास्त करून पाहूयात गणित आणि बुद्धिमत्ता, कारण 100 पेक्षा जास्त प्रश्न, 110 ते 115 120 प्रश्न याचे विचारले जातात. मग गणित आणि बुद्धिमत्तेचा डिटेल सिलेबस पाहू. मराठी, इंग्रजी आणि इतर जे विषय आहेत त्याच्यावर आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत. या व्हिडिओमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेवर काय प्रश्न विचारले गेलेत, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले गेलेत ते आपण पाहणार आहोत. आता पुढे पहा की गणित हा जो विषय आहे यातल्या कोणकोणत्या प्रकरणांवर प्रश्न विचारले गेलेत. 2017 ला ह्या प्रकरणांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. मी यांची यादी केलेली आहे. काही प्रकरणांवर 1 प्रश्न तर काही प्रकरणांवर 4 प्रश्न पण विचारले गेलेले आहेत. पहा कोणते प्रकरण आहेत. संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार आणि संख्यांवरील क्रिया यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. काही प्रश्न आपण व्हिडिओच्या शेवटच्या पार्टमध्ये घेणार आहोत. विचारलेले प्रश्न सोडवून मी घेणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कसे विचारले होते. त्यानंतर गुणाकार, भागाकार म्हणजे गणितीय क्रियांवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर आणखी कशावर प्रश्न विचारलेत पहा. वर्ग, वर्गमूळ व घनमूळावर प्रश्न विचारलेत. अपूर्णांकांवर प्रश्न विचारले. लसावी, मसावी, सरळ रूप द्या म्हणजे किंमत काढा. पदावली, अंदाजे किंमत काढणे, वर्ग समीकरण, सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा. 12 घटक झाले. या व्यतिरिक्त गुणोत्तर प्रमाण, वयवारी, कामकाळ वेग, अंतर, अंकगणितीय श्रेणी, मध्य, मध्यमान, बहुलक म्हणजे संख्याशास्त्र, स्टॅटिस्टिक्सचा पार्ट आहे पहा. संभाव्यता, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, भौमितिक विधाने, भौमितिक प्रश्न, घनाकृती, मूलभूत भौमितीवरील प्रश्न. जवळपास अशा
23 गणिताच्या घटकांवर प्रश्न विचारलेले आहे. गणितच नाही तर यामध्ये भूमिती पण आलेली आहे. भूमितीवर पण प्रश्न विचारलेत, संख्याशास्त्रावर पण प्रश्न विचारलेत. मध्य, मध्यमान, बहुलक हे संख्याशास्त्राचे घटक आहेत. तर गणितामध्ये अंकगणितावर प्रश्न आहेत, संख्याशास्त्रावर प्रश्न आहेत, भूमितीवर प्रश्न आहेत. म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारलेले आहेत. आता 23 घटक वाटतात, पण संख्याशास्त्र जेव्हा मध्य, मध्यमान, बहुलक ह्या ज्या संकल्पना येतात, वेगवेगळे यामध्ये आणखी घटक वाढतात. तर हे झालं गणिताचं. बुद्धिमत्तेचे कोणकोणते चॅप्टर आहेत, प्रकरण आहेत की ज्यावर प्रश्न विचारलेले आहेत पाहू. तर शब्द निर्मिती, शब्द कोशानुसार मांडणी, मालिका पूर्ण करणे, अक्षर मालिका, अक्षर संख्या, अंक, क्रम मालिका, घड्याळ, दिनदर्शिका, सहसंबंध ओळखणे, सहसंबंधावरील प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत. वेगळे पद शोधा, अंक मालिका. याच्यामध्ये पण चुकीची संज्ञा ओळखी याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. स्थान निश्चिती, नातेसंबंध, सांकेतिक भाषा म्हणजे कोडिंग डिकोडिंग. या व्यतिरिक्त तार्किक विधाने, तर्क विधाने, विधाने व निष्कर्ष, विधाने व निष्कर्ष कारणे, त्याच्यानंतर विधाने व निष्कर्ष तुलना, आरशातील पाण्यातील प्रतिमा, आकृत्यावरील प्रश्न, कागदाच्या घड्या, वेनाकृत्या, फासे अशा विविध घटकांवर प्रश्न विचारलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त पण काही प्रकरणांवर विचारलेले आहेत, पण ते जनरली येतात. म्हणजे विधान, निष्कर्ष, विधान, कारणी, मीमांसा असे कितीतरी घटक आहेत की ज्यावर प्रश्न विचारलेले आहेत. पण जनरली हे 20 आणि ते 23-24 असे घटक आहेत की ज्यावर टेट 2017ला बरेचसे प्रश्न आलेले आहेत. आता तर हे जे प्रश्न आहेत हे कशा स्वरूपाचे होते त्यातले मी काही प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. होऊ शकतं की त्या चॅप्टरच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित नसल्यामुळे ते तुम्हाला सहज समजणार नाही, पण हे किती सहज सोप्या पद्धतीने सोडता येतात हे तुम्ही इथे जाणून घ्या. इतर काही व्हिडिओ आपण यावर बनवू की डिटेल्स कन्सेप्ट क्लिअर करून कसं तुम्हाला सोडवता येईल. आणि याच्यासाठी आपली एक बॅच तर असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला डिटेल्स शिकवलं जाईल की कशा प्रकारे हे गणित सोडवायचे आहेत. एकदम व्यवस्थित संकल्पना क्लिअर करून सर्व इथून मागे टेट 2017ला आलेले सर्व प्रश्न आपण त्या बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे पहा. 25चा 6251वा घात अधिक 36चा 258वा घात अधिक 73चा 54वा घात पदावलीमधील एकक स्थानचा अंक कोणता. आता यामध्ये तुमचं जर ज्ञान म्हणजे यामध्ये चांगलं असेल गणिताचं तर किती सहज सोडवता येतो पहा. 5चा कितीही वेळा घात घेतला, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 कितीही वेळा केलं तर 5च येतात. 5 5 25 25 5 125 125 5 625 म्हणजे इथं 5च येणार होते. पहा पुढे 6चा कितीही वेळा गुणाकार केला, 6चा कितीही वेळा गुणाकार केला तर 6च येतात. 6 6 36 परत 6ने गुणलं शेवटी 6च येणार. परत 6ने गुणलं म्हणजे शेवटी 6 असताना कितीही वेळा गुणाकार केला त्या संख्येचा तर शेवटी 6च येतात. इथे तर काही विशेष डोकं लावायचं नव्हतं, फक्त तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं होतं. इथे 73चा 54वा घात म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 असं किती वेळा आहे 54 वेळा. तर ह्या 54ला 4ने भागायचं. 4 1 4 4 त्रिक 12 2 उरले. किती उरले 2 उरले. तर ह्या 3चा 2 वेळा गुणाकार घ्यायचा. 3 त्रिक 9 शेवटचा अंक याचा 9 येणार आहे. याचा शेवटचा अंक 9 येणार आहे. एकक स्थानचा अंक म्हणजे शेवटचा. 5चा कितीही वेळा गुणाकार केला 5 5 5 5 किती वेळा गुणाकारात घेतलं तरी 5च शेवटी येणार आहेत म्हणून 5 घेतला. 6चा कितीही वेळा गुणाकार केला तरी शेवटी 6च येणार आहे म्हणून 6 घेतला. 3चा 54 वेळा गुणाकार केला तर 3चा 54 वेळा गुणाकार करत बसायचं नाही. 54ला 4ने भागायचं. बाकी किती उरते 2 2 बाकी उरते म्हणजे 3चा 2दा गुणाकार करायचा. 3 गुणिले 3 3 त्रिक 9 5 आणि 6 11 9 20 शेवटचा अंक काय येणार आहे. शेवटचा अंक 0 येणार आहे. इतका सोपा हा प्रश्न होता. आता मी तुम्हाला समजून सांगितलं म्हणून मला वेळ लागला, नाहीतर इथून 5 जसेच्या तसे 6 जसेच्या तसे आणि 3 54ला 4ने भागून 2 उरत होते. 3 त्रिक 9 9 घेऊन बेरीज करायची होती. पण याच्यासाठी हे कसं करायचं का करायचं याच्या मागचं मूलभूत नॉलेज मूलभूत ज्ञान जे आहे ते तुम्हाला असायला पाहिजे. ते असेल तर सोडवणं खूप सोपं. एवढं केलं की उत्तर येते आणि त्याच्यामध्ये हे एक करावं लागतं. ते खूप सोपं आहे. याला 4ने भागायचं. 4 1 4 4 त्रिक 12 2 उरले. 3 गुणिले 3 दोनदा म्हणजे 3 3 दोनदा घ्यायचे आणि 9 ऍड करायचे. शेवटचा अंक काय येईल 0.
हे तुम्हाला बॅच मध्ये एकदम व्यवस्थित शिकवलं जातं. आता फक्त हे किती सोपं सहज सोडवता येतं याकडे तुम्ही लक्ष द्या. हा एक प्रश्न विचारला होता टेट 2017ला. आता हा प्रश्न अवघड वाटतो पण तो तेवढा अवघड नाहीये जर तुम्हाला व्यवस्थित सोडवण्याची पद्धत माहित असेल तर पहा 243 आणि 32 चा वजा 4/5 घात. तर मी याला असं करतो 1/5 गुणिले वजा 4 म्हणजे घात जो आहे त्याला मी सेपरेट करतो. आता 243चा 1/5 घात गुणिले वजा 4 घात. 243 म्हणजे घातांकाचा अभ्यास केला तर लक्षात येतं तुमच्या 3चा 5वा घात आहे. 243 हा कितीचा 3चा 5वा घात आहे आणि 32 2चा 5वा घात आहे. मग हे 5 कॅन्सल होतात. मग राहतो 3चा वजा 4 घात. 3चा वजा 4 घात म्हणजे यांची आदला बदल होईल 2/3चा 4 घात. तर 2चा 4 घात म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 2चा 4 वेळा गुणाकार म्हणजे 2 दुणे 4 4 दुणे 8 दुणे 16 आणि 3चा 4 वेळा म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 9 9 81. तर 16/81 याचं उत्तर आहे 16/81. पण हे तुम्हाला माहित पाहिजे की हे वजा 4/5 ला 1/5 आणि गुणिले वजा 4 असं सेपरेट करता येतं. 243 म्हणजे 3चा 5वा घात मग 1/5 आणि 5वा घात कॅन्सल होतो 3/2 राहतात. वजा 4 घात आहे म्हणून त्यांची आदला बदल होते अंश छेदाची. हे सगळं आधी शिकावं लागेल तेव्हा तुम्हाला हे प्रश्न सहज सोडवता येतील. हे प्रश्न काय अवघड नाहीयेत पण त्याची तुम्हाला माहिती पाहिजे कसं सोडवायला पाहिजे. तर हा प्रश्न इतक्या सहज सोडवता येत होता. इथे सोडवता आला असता 3चा 5वा घात 2चा 5वा घात 5 5 कॅन्सल वजा 4 घात आहे म्हणून 3 2ची आदला बदल केली 4 घात 2चा 4 घात म्हणजे 16 आणि 3चा 4 घात म्हणजे 3 त्रिक 9 9 9 81 16/81 याचं उत्तर होतं. बस एवढंच करायचं होतं पण हे करण्यासाठी तुम्हाला आधी अभ्यास करावा लागेल आधी समजून घ्यावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल तेव्हा पेपरला हे इतकं सहज सोडवता येईल. होऊ शकतं की आता मी समजून सांगत नाही सोडवायचं कसं सांगतोय हे तुम्हाला जेव्हा तुम्ही व्यवस्थित घातांक प्रकरण बघताल त्याचा अभ्यास करताल ते जेव्हा मी शिकवेल तेव्हा तुम्हाला समजेल. मी घातांक काय आहे थोडक्यात समजून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की घातांक प्रकरणाचा अभ्यास कसा करायचा आहे. आता तुम्हाला हे अवघड वाटत असेल किंवा डोक्यावरून जात असेल का कारण घातांकाचा बेसिक पासून अभ्यास आपल्याला जर जेव्हा आपण करू तेव्हाच हे समजणार आहे. तर घातांक कुठून आलं पहा 2 + 2 + 2 + 2 + 2 ही बेरीज जेव्हा मोठी होती 2 2 2 ची बेरीज बऱ्याच वेळा तर याचं रूपांतर केलं 2 गुणिले 5 गुणाकारामध्ये. 2 2 2 2 2 5 वेळा बेरीज आहे तेव्हा त्याचं रूपांतर केले 2 गुणिले 5 म्हणजेच मोठी बेरीज असेल तर त्याचं रूपांतर आपण गुणाकारात करतो. 2 गुणिले 5 म्हणजे 2 2 2 ची 5 वेळा बेरीज. मग मोठ्या बेरजेचं रूपांतर मोठी बेरीज कशाच्या रूपात लिहिली जाते गुणाकाराच्या रूपात लिहिली जाते. 10 10 10 10 10 6 वेळा असेल तर एवढ्या वेळा लिहित बसण्यापेक्षा 10 10 10 6 वेळा एवढ्या वेळ लिहित बसण्यापेक्षा 10 गुणिले 6 60 असं लिहिलं जातं. 10 गुणिले 6 म्हणजे 10 10 10 ची 6 वेळा बेरीज. आता आपल्याला हे नाही बघायचं आपल्याला घातांक बघायचंय. मग जेव्हा मोठी बेरीज गुणाकाराच्या रूपात लिहिली जाते तेव्हा मोठा गुणाकार कशाच्या रूपात लिहिला जातो पहा. आता गुणाकार मोठा झाला 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. मग याला कसं लिहिलं जातं तर मोठा गुणाकार हा सहज लिहिण्यासाठी घाताच्या रूपात लिहिला जातो. याला असं लिहिलं जातं 5चा 4 घात. 5चा 4 घात म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 4 वेळा. 5चा किती वेळा गुणाकार 4 वेळा. मग इथून तुम्हाला घातांक समजून घेतला पाहिजे. मग ही जी 5चा 4 घात होते ही होते घातांकित संख्या 5 पाया 4 तिचा घात. मग घातांकित संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार विशेषतः गुणाकार भागाकाराचे नियम बनतात. मग हे नियम आपल्याला बघायचे तर हे एकदम शून्यापासून बेसिक पासून डिटेल्स आपण जर अभ्यास केला तर पेपरला सहज प्रश्न सोडवता येतात. मग पेपरला काही अवघड नाहीये. चला आपण पुढचा प्रश्न पाहूयात. हे घातांक प्रकरण जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा हे डिटेल्स मध्ये आपण पाहणारच आहोत.
1.08, 0.36 आणि 0.9 यांचा मसावी किती असा प्रश्न विचारला होता. साधारण संख्यांचे तर मसावी सहज काढता येतात, पण हे दशांश अपूर्णांक आहेत, यांचे मसावी काढायचे असेल तर मग दशांश अपूर्णांकांचे मसावी काढताना दशांश अपूर्णांकातलं दशांशानं काढून टाकायचं, म्हणजे सहज मसावी काढता येईल. इथं 108 करूयात, दशांशानं 2 घरं पुढे सरकू, इथं 2 घरं पुढे सरकावं लागेल, 36 होतील, आणि इथे 2 घरं पुढे सरकवलं दशांशानं तर 90 होतील. यांचा मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या की जी सगळ्यांना भाग देईल. आता मसावी काय हे समजलं पाहिजे, लसावी काय हे समजलं पाहिजे, त्याच्यानंतर मग हे असे किचकट संख्या देतात आणि त्याचा मसावी लसावी विचारतात. तर अशी मोठी संख्या जिने ह्या सगळ्यांना भाग जातो. तर ऑप्शन मध्ये पण आपण 2 घरं पुढे सरकू, ऑप्शन मध्ये 2 घरं दशांशानं पुढे सरकवला तर ह्याने तर याला भाग द्यायचा संबंधच येत नाही. मग ह्या सगळ्यांमध्ये मोठी संख्या कोणती, 18. 18ने भाग जातो का, 18 सख 108, 18 दुने 36, 18 पंचे 90, तर हे याचं उत्तर आहे. मग ह्या सगळ्यांचा मसावी 18 आहे, पण जेव्हा दशांश चिन्ह 2 घरं अलीकडे येतं तेव्हा मसावी पण दशांश चिन्ह 2 घरं अलीकडे असा लिहिला जाईल, म्हणजे 0.18. तर मसावी काय लसावी काय हे जेव्हा आपण डिटेल्स मध्ये अभ्यासू तेव्हा अशा अवघड प्रश्न येणार आहेत ना. मग तुम्हाला गणिताचा अभ्यास खूप बेसिक पासून करावा लागणार आहे. मसावी म्हणजे लसावी म्हणजे त्याचं उपयोजन तुम्हाला पेपरला आलेल्या प्रश्नांमध्ये करायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. आता पहा, एका व्यक्तीने, मी आता तुम्हाला डिटेल्स मध्ये नाही, पेपरला कसं सोडवायचं त्या पद्धतीने सांगतो की पेपरला किती कमी वेळात सोडवलं जाऊ शकतं. 1 रुपयाला 25 संत्री विकत घेतली, खरेदी केली व 25% नफा मिळवण्यासाठी 1 रुपयाला किती संत्र्या विकावं. 25% नफा म्हणजे 1/4 नफा. याचा अर्थ 4 वर 1 नफा. 4 वर 1 नफा म्हणजे 25 म्हणजे 4 आणि 1 5. आपल्याला 4 विकायच्यात म्हणजे 20 विकावं लागतील. बस उत्तर आलं. हे इतकं सिंपल आहे, सहज उत्तर काढते. हे तुम्हाला शिकावं लागणार आहे की अशा पद्धतीने कसं उदाहरण सोडवायचं. आता एक्सप्लेन मी करत नाही कारण त्याला वेळ लागतो. तुम्हाला नफा तोटा व्यवस्थित सगळं समजून सांगावं लागेल, त्याआधी शेकडेवरी समजून सांगावं लागेल. पण पेपरला कसं सोडवायचंय पहा. 25%, इथं 25% आहे, 25% नफा मिळवण्यासाठी 1 रुपयाला किती विकले. 25% म्हणजे 4 वर 1 नफा. याचा अर्थ एकूण 5 भाग आहेत, आपल्याला 4 भाग विकून टाकायचे, 1 भाग ठेवायचा नफा म्हणून. तर 1 रुपयाला 20 विकावं लागेल. हे असं काय उत्तर आहे. पुढे अल्बर्ट एक आहे, बिजॉर्ज त्या तिप्पट कार्यक्षम आहे, म्हणजे बिजॉर्जने 1 खड्डा खांदला की हा 3 खड्डे खांदतो. आणि चेरी हा बिजॉयपेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे, चेरी बिजॉयच्या दुप्पट कार्यक्षम आहे, म्हणजे हा 2 खड्डे खांदतो. तर सोडवताना असं सोडवायचंय, बिजॉय 1 खड्डा खांदत असेल तर अल्बर्ट 3 खड्डे खांदतो, 3 पट कार्यक्षम, हा दुप्पट कार्यक्षम चेरी. तर जेव्हा ते वैयक्तिकरित्या काम करतात तेव्हा अल्बर्ट, बिजॉय आणि चेरीद्वारे घेतल्या जाणाऱ्या दिवसांचे अनुक्रमे गुणोत्तर 3, 1, 2 खड्डे घेऊयात, 6 खड्डे काम घेऊयात, 3 दुने 6, 1 सख 6 आणि बेत्रिक 6, 2 6 3 याचं उत्तर येईल 2 6 3. बस एवढंच याचं कॅल्क्युलेशन आहे. आता हे कसं हे समजून घ्यायला तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ पाहावा लागेल. पण बस हा प्रश्न असा सोडवता आला असता. 2017ला विचारलेले सर्व हे जे प्रश्न आहेत ना, सर्व 2017ला विचारलेले आहेत. पुढे पहा, वडील आणि मुलाच्या वयाचे गुणोत्तर 7:3 म्हणजे एकाचं 7 पट एकाचं 3 पट. जर त्यांचे एकूण वय 60 वर्ष असेल तर त्यांच्या वयामधील फरक 7 पट आणि 3 पट म्हणजे 60 वर्ष म्हणजे 7 आणि 3 10 पट. हे 60 इथून घेतले, 7 3 पट म्हणजे 10 पट. तर फरक येणार आहे 7 आणि 3 4 पटीचा, 24, 6 चोक 24 याचं उत्तर. बस एवढंच कॅल्क्युलेशन करून तुम्हाला उत्तर काढायचं होतं. ही पद्धत, ही टेक्निक्स तुम्हाला अभ्यास करताना शिकावं लागणार आहे. हर्षचे सध्याचे वय 40 वर्ष आहे, रीतचे 60 वर्ष आहे. किती वर्षापूर्वी त्यांचे गुणोत्तर 3:5 होतं. आता 10 वर्षापूर्वी म्हणलं तर 30 होईल 50 होईल. पहिलाच ऑप्शन चेक करू. 10 वर्षापूर्वी 40 वजा 10 30 वर्ष असेल. 10 वर्षापूर्वी 60 वजा 10 50. 10 त्रिक 30, 10 पाचे 50, 3:5. किती सोपा प्रश्न होता. पहिलाच ऑप्शन चेक केला आणि उत्तर आलं. एक एक ऑप्शन तपासायचा होता. चला पुढचा प्रश्न पहा. 3 1/8 या व्याजदराने एका रकमेवरील सरळ व्याज मुद्दलाच्या
2/8 होण्यासाठी किती? 2/8 म्हणजे 1/4. 1/4 म्हणजे 25%. त्यांना म्हणायचं 25% व्याज येण्यासाठी 3/8 ने किती वेळ लागेल? 3/8 ने जवळपास 3% जर म्हटलं 25 येण्यासाठी 3 गुणिले 8, 3 8 24 गुणिले 8 याला प्लस 1 म्हणजे 8 वर्ष लागणार आहे. तर इथं पर्याय चुकून 8 आलेला नाहीये किंवा पर्याय चुकलेले असतील. त्याचं उत्तर काय? 8 वर्ष. का? 2/8 म्हणजे 1/4. 1/4 म्हणजे 25% आणि 25% 3 येण्यासाठी 3 8 24. 1/8 गुणिले 8 1 येईल. 24 आणि 1 25%. बस प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर हे अशा प्रकारे प्रश्न सोडवायचे होते. काही प्रश्न इतके मोठे आले होते का ते वाचेपर्यंत तुमचा वेळ संपून गेला असता. पण आधीच जर चांगली तयारी असेल तुमची, तुम्ही आधीच तयार असाल तर मग वेळेत पण सोडवता येऊ शकतं. जसं की ही वाचायची काही गरज नव्हती. सूचना 2 विधाने आणि त्यानंतर निष्कर्ष दिलेले आहेत. विधान निष्कर्षाचा प्रश्न आहे. इतकी डिटेल्स माहिती दिली. सर्व शेळ्या, ह्या शेळ्या सर्व काय आहेत? वाहक. सर्व वाहक सिंह आहेत. एवढंच तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी करावं लागतं. सर्व शेळ्या वाघ आहेत, सर्व वाघ सिंह आहेत. सर्व वाघ शेळ्या आहेत, सर्व वाघ शेळ्या आहेत असं कुठं दिलेलं नाही. सर्व सिंह वाघ आहेत असं कुठं दिलेलं नाही. एकही शेळी सिंह नाही. एकही शेळी सिंह नाही, चुकीचं आहे. एकही सिंह शेळी नाही, हे डबल आलंय. ठीक आहे. इथे दुसरं काहीतरी पाहिजे होतं. एकही सिंह, हा इथं पाहिजे. एकही सिंह शेळी नाही. एकही सिंह शेळी नाही, चूक. आता पहा, एकही निष्कर्ष निघणार नाही. हे सगळे चुकीचे आहेत ना. एक इतकं सोपं आहे. पण आता मी तुम्हाला यात हे समजून सांगू नाही शकत की हे कसं बरोबर आहे, काय याच्यामध्ये बघायचं, कारण आपल्याकडे हे वेगवेगळ्या प्रकरणांवरील उदाहरणं घेण्यासाठी तेवढा वेळ नाहीये. जेव्हा त्या प्रकरणाचा आपण अभ्यास करू त्यावेळेस हे डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर विशेष सांगायचं काय की आपली याची एक बॅच असणार आहे टेट साठी, पूर्ण सिलेबस साठी. त्यात गणित बुद्धिमत्ता मी शिकवणार आहे. तर त्याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा, ॲप डाउनलोड करा आणि पेड बॅच विकत घ्या. आणि जर तुम्हाला पेड बॅच विकत घ्यायची नसेल तर यासारखे आपण व्हिडिओ फ्रीमध्ये टाकत राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आता या व्हिडिओमधून फक्त तुम्ही की स्वरूप कसं आहे हे समजून घ्या. त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका. जास्त समजून घ्यायचं असेल तर आपण YouTube चॅनलवर वारंवार व्हिडिओ टाकत असतो. ते व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये डिटेल्स माहिती दिलेली असणार आहे. धन्यवाद.